जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची आज शेवटची तारीख आहे। आजच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करून घेणं अत्यंत जास्त आवश्यक आहे, कारण आजच्या नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या माहितीमध्ये बदल करून घेता येणार नाही। त्यामुळे आपल्या आयुष्याचा प्रश्न आज लॉक होणार आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटीची किंवा सीटीटीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता अवेलेबल आहे सीटीटी करिता या ठिकाणी PYQ आणि टेस्ट सिरीजची बॅच। यामध्ये PYQ चं व्हिडिओ एक्सप्लेनेशन असेल आणि टेस्ट सिरीज देखील असणार आहे। याच्यासोबतच येत्या परीक्षेकरिता पूर्ण बॅच जर हवी असेल तर ती देखील या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। यासाठी आपल्याला एकच छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। चल आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, पवित्र पोर्टलला आलेली ही शेवटची सूचना आहे। या शेवटच्या सूचनेमध्ये या ठिकाणी जी आली होती 9 तारखेला आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती। आता जर यामध्ये आपण बघितलं तर बघा, शेवटची जी सूचना आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याकरिता म्हणजे नोंदणी करण्याकरिता, तसेच या ठिकाणी ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी 14 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। आता या मुदतीला पुन्हा एकदा एक्सटेन्शन दिल्या जाईल का? शक्यता जवळजवळ नाही आहे, कारण जवळजवळ मॅक्झिमम उमेदवार जे की चांगले स्कोर केलेले आहेत त्या सर्वांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। काही मोजके उमेदवार अजूनही अनभिज्ञ आहेत, त्यांना माहिती नाहीये, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे। म्हणून आपण आज लक्षात घ्यायचं आहे की आज रात्री 11:59 पर्यंत आपल्याकडे वेळ आहे आपली माहिती सेल्फ सर्टिफाय करायची, स्वप्रमाणित करायची, समजून घ्यायची। याकरिता आपल्याला आज काय करायचं आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांनी देखील, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्याकरिता देखील आता मी देत असलेली माहिती अत्यंत जास्त आवश्यक आहे। ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या। आपले कोणी मित्रमैत्रिणी असेल तर ज्यांना की अजून माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना समजू द्या। आपला एक डेमो आहे, तो डेमो पाहून घ्या, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचंय आणि सेल्फ सर्टिफिकेशन करायचंय। तो आता ज्यांनी केलेला आहे, ठीक आहे, आता त्यांच्याकरिता माहिती सांगतो। ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा, त्यांना डेमोची लिंक दाखवा, ते त्यांच्यापर्यंत आपलं काम करतील। आता राहतो आहे दुसऱ्या महत्त्वाच्या उमेदवारांचा प्रश्न, सर आम्ही आमची माहिती भरलेली आहे, सेल्फ सर्टिफाय केलेली आहे, आता आमच्याकरिता काय सूचना आहे? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या तारखेला सर्वांनीच एकदा जे आहे आपलं लॉग इन केलं तरी देखील काहीही हरकत नाही। लॉग इन फक्त करायचं आणि लॉग इन केल्याच्या नंतर पहिला जो पेज येतो, आपलं इंटरफेस येतो, त्याच्यावरती हिरव्या रंगाच्या पट्टीमध्ये सेल्फ सर्टिफाईड आपला जो फॉर्मचा स्टेटस आहे तो एकदा चेक करून घ्या। तो चेक करून घेतला, डायरेक्टली लॉग आउट करून घ्या। कुठेही क्लिक करू नका, अनसर्टिफाई करू नका, एडिट करू नका, काहीच करू नका, ठीक आहे। आणि आणखी महत्त्वाची एक गोष्ट, आपल्याकडे जर का आपल्या फॉर्मची कॉपी नसेल तर फक्त लॉग इन केल्यानंतर डाउनलोड सेल्फ सर्टिफिकेशन कॉपी त्याच्यावर क्लिक करून आपली जी कॉपी आहे डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट आउट करून घ्या, कलर प्रिंट आउट करून ठेवा, कारण ती आपल्याकडची जी आहे अतिशय महत्त्वाची कॉपी असते। कारण आपण कोणती माहिती भरलेली आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे ना, त्या भविष्यामध्ये जर का काही चुकीचं घडत असेल तर आपल्याला क्लेम करण्यासाठी ती कॉपी महत्त्वाची ठरते। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा,
की आपण त्या कॉपीमध्ये भरलेली जी काही माहिती आहे ती क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. जी माहिती बाय डिफॉल्ट आलेली आहे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही, परंतु आपण आपलं डोमासाईल आहे, आपली कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर आपलं NCL आहे, येस नो केलेलं ते व्यवस्थितपणाने पाहून घ्या. आपला जीमेल ID एकदा व्यवस्थितपणाने पाहून घ्या. त्याच्यानंतर जे आहे आपल्या त्या सेल्फ सर्टिफायच्या कॉपीवर आडव्या पट्टीमध्ये वॉटरमार्क आलेला आहे का, तो वॉटरमार्क एकदा व्यवस्थितपणाने चेक करून घ्या. त्यानंतर लक्षात घ्या आपलं 10वीचं मीडियम आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन D.Ed किंवा B.Edचं मीडियम अतिशय जास्त महत्वाचं आहे, ते चेक करून घ्या. कारण या दोन मीडियममुळे जे आहे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी डिस्क्वालिफाय झालेले मला पाहायला मिळालेले आहे. बाकी 12वीचं मीडियम, ग्रॅज्युएशनचं मीडियम, पोस्ट ग्रॅज्युएशनचं मीडियम, MSCITचं मीडियम चुकलं तरी देखील चालतं, तेवढा तो मेजर इश्यू नाही. पण 10वीचं मीडियम आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनचं मीडियम अजिबात चुकता कामा नये, ते व्यवस्थितपणाने पाहून घ्या. राहतो आहे B.Ed वाल्यांचा प्रश्न, ज्यांच्या B.Edच्या रिझल्टवर मीडियम मेन्शन नाही त्यांनी आपलं जे मीडियम आहे कॉलेजचं मीडियम टाकून द्यायचं आहे. हा झाला महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर TETचे किंवा CTTचे जे काही मार्क्स आहेत ते व्यवस्थितपणाने पाहून टाका. टक्केवारी बाय डिफॉल्ट तो घेतोय. CTT मध्ये नावामध्ये बदल वगैरे असेल तर आपण ज्या पद्धतीने EOला रिक्वेस्ट फॉरवर्ड करतो त्या पद्धतीने आपण केलेली आहे का, ती व्हेरीफाय झाली का, ते व्यवस्थितपणाने पाहून घ्या. तुमचे 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, ग्रॅज्युएशनचे मार्क्स हे टक्केवारीमध्ये ऑप्टेन मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स एकदा व्हेरीफाय करून घ्या. पासिंग डेट व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतरही मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामुळे डिस्क्वालिफाय होण्याची शक्यता जास्त राहते, ते आहे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरचा विषय. प्रिन्सिपल सब्जेक्ट आणि सबसायडरी सब्जेक्ट्स आपण टाकलेला जो विषय आहे तो प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे का हे एकदा क्रॉस व्हेरीफाय करा, समजून घ्या आणि तोच टाका. यदा कदाचित चुकून सबसायडरी सब्जेक्ट आपण टाकलेला असेल तो एडिट करा आणि रिमूव्ह करा, अनसर्टिफाई करा. तेवढाच एक टॅब जो आहे तो या ठिकाणी एडिट करा आणि परत सर्टिफाय करून घ्या. तो तेवढा काही सेन्सिटिव्ह मुद्दा नाहीये, परंतु आपला मुख्य विषयच आपण टाकलाय का तो पहा. काही युनिव्हर्सिटीचे 3 पैकी 3 विषय मुख्य आहेत, काहींच्या ठिकाणी एकच आहे, काही ठिकाणी 2 आहे. तुमच्या युनिव्हर्सिटी प्रमाणे तुमचा विषय या ठिकाणी समजून घ्या. तुमचं हॉरिझॉन्टल कॅटेगरी जर का तुमच्याकडे असेल, महिलांनी सर्रासपणाने महिलांना यस करून द्यायचं. बाकी तुमचा प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन आहे, खेळाडू आहे, अनाथ आहे किंवा दिव्यांग सर्टिफिकेट आहे, ते व्यवस्थितपणाने पहा. त्याच्यावरची टक्केवारी, त्याची जी इश्यू डेट आहे ती व्यवस्थितपणाने टाका. हॉरिझॉन्टल कॅटेगरीची पावती चालत नाही, आपल्याला सर्टिफिकेटच हवं आहे. खेळाडूचं जे प्रमाणपत्र आहे त्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, काही जणांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन्स आहेत. खेळाडू कुणाला तरी जिल्हा लेवलला प्रमाणपत्र मिळालं किंवा या ठिकाणी विभाग लेवलला प्रमाणपत्र मिळालं म्हणजे मी ते खेळासाठी व्हॅलिड ठरवलं, असं जर करत असाल तर ते चुकीचं आहे. तसं नाही चालत आहे. तुमचं जे खेळाचं प्रमाणपत्र आहे तुमच्या जिल्ह्याच्या क्रीडा अधिकाऱ्यानं ते व्हेरीफाय केलेलं असावं, तर तुम्ही त्याला यस करू शकता, अन्यथा करू नका. काही जणांचा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा भूकंपग्रस्त असेल, या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये देखील एक मिसकन्सेप्शन मला या ठिकाणी पाहायला मिळाली की माझ्या पतीच्या नावावर आहे, माझ्या भावाच्या नावावर आहे प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र, वडिलांच्या नावावर आहे, मग मी ते वापरू शकतो का? नाही वापरू शकत. ते प्रमाणपत्र तुमच्या नावावर चढवलेलं असायला पाहिजे, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्ही जर का भावाचं, पतीचं, पत्नीचं, कुणाचं तरी इतर नावाचं जर का टाकलेलं असेल तर ते तसं नाही चालणार आहे, ते रिमूव्ह करून घ्या, अन्यथा तुमचं सिलेक्शन होईल आणि मग तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद होऊ शकता. मी तुम्हाला भीती घालत नाहीये, पण शेवटच्या क्षणाला एकदा क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगत आहे. बाकी MSCIT तुम्ही टाकली किंवा नाही टाकली तरी देखील चालतं. MSCITचा तेवढासा मेजर इश्यू येत नाहीये. राहतोय ज्यांच्या नावामध्ये जे आहे मिसमॅच वगैरे आहे किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल आहे, तर इथे तुम्हाला काही ॲफिडेव्हिट किंवा गॅझेट्स अपलोड करायची गरज नाही, ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कामाला येईल. आता सध्या जेवढे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत ते सगळेच्या सगळे तुम्ही अपलोड करून घ्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा
काही झेरॉक्स जरी तुम्ही अपलोड केल्या तरी चालतं, पण डीव्हीच्या वेळेस संबंधित प्रमाणपत्र ओरिजिनल तुम्हाला दाखवावे लागतात. त्यांचे प्रमाणपत्र वगैरे हरवलेले असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. जे डॉक्युमेंट हरवलेले आहेत त्याची झेरॉक्स तुम्ही अपलोड करून घ्या आणि संबंधित युनिव्हर्सिटी असेल किंवा बोर्ड असेल, 10वीचं 12वीचं असेल तर बोर्ड असेल, आणि जर ग्रॅज्युएशनचं असेल किंवा पीजीचं असेल तर युनिव्हर्सिटी असेल, तर युनिव्हर्सिटीकडे डुप्लिकेट कॉपीसाठी अप्लाय करा. अजून 2-3 महिने आपल्याला मिळतात. 2-3 महिन्यामध्ये डुप्लिकेट कॉपी तुम्ही या ठिकाणी काढून घ्या. राहिली गोष्ट कन्व्होकेशन सर्टिफिकेटची. कन्व्होकेशन सर्टिफिकेट आता नसेल तरी देखील चालतं, डीव्हीच्या वेळेस जरी तुमच्याकडे असेल तर चालतं. सध्या रिझल्ट जरी अपलोड केला तरी देखील पुरेसा आहे. यात सगळ्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला व्यवस्थितपणाने पाहून घेण्यासारख्या आहेत. आणखीनही बारीक सारीक ज्या काही एक पॉइंट आहेत ते सगळे स्वतः व्हेरीफाय करून घ्या. कुठेही डाऊट आला तर फॉर्म अनसर्टिफाय करा. तेवढा एक मुद्दा जो आहे तो एडिट करून घ्या आणि परत आठवणीनं सेल्फ सर्टिफाय करून घ्या. ठीक आहे, तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे मला असं वाटतं की शेवटच्या क्षणाला आपण सर्वांनीच एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घेणं आवश्यक आहे. आणि जर का काहीच कारण नसेल तर अनसर्टिफाय करू नका, किंवा काहीच कारण नसेल तर लॉग इन हे करून पाहू नका. फक्त आपली जी कॉपी आहे, कॉपी एक वेळेस निश्चितपणाने क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्हा सर्वांना सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आणखीन शेवटच्या क्षणाला तुमच्या मनामध्ये जर का काही प्रश्न अनुत्तरित असतील, काही शंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी आज शेवटचा दिवस जरी असला तरी त्याला उत्तर देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि हो, या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, कारण शेवटच्या क्षणाला मला असं वाटतं कोणाचाही फॉर्म या ठिकाणी भरायचं शिल्लक राहता कामा नये. प्रत्येक अभियोग्यताधारकानं आपली जी काही कॉपी आहे सेल्फ सर्टिफाय करायलाच पाहिजे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा.